गुणपणा विसरतो त्याला आपण मरण म्हणतो. स्त्री व पुरुष हे जे आहे ते हंगामापुरते आहे. मग ते आपले सत्यस्वरूप कसे असू शकेल? हंगाम म्हणजेच आयुष्य व आयुष्य म्हणजे काल. पण हे काळाचे भान आपल्याला आत्मज्ञानामुळे येते आणि हे कालज्ञान कधी स्थिर नसते. सकाळचे 6 वाजल्यापासून ते रात्री 6 पर्यंत काळ सारखा बदलत असतो. देहाचे सर्व काही आपले आहे अशी ठाम समजूत आहे, पण देहच आपल्याला नाही. तो प्राणाचे किंवा गुणाचे खाद्य आहे. त्या अन्नावरच आपण असलेल्या ज्ञानाचा दीप तेवतो, पण टिकाऊ नव्हे. बाळ म्हणून जे अज्ञान जन्माला येते ते कालांतराने ज्ञान बनते. मग 100 वर्ष आपण ते बालपण वापरले तरी मग अंतकाली ते ज्ञानकण वावरू लागतात व त्याला आपण बालबुद्धी म्हणतो. ज्ञानकण मावळल्यामुळे पुन्हा ते पूर्ववत होते, म्हणजे बाल अज्ञान. ज्ञानकण मावळल्यामुळे त्याला काहीच आठवत नाही. सगळ्या अवस्था जाऊन, सगळी शक्ती जाऊन शेवटी सहवासाला राहिले काय? तर बालपणी आलेली जाणीव म्हणजे परत अज्ञान. सुरुवातीला हे अज्ञानच आठवणी ओळखी पकडते, त्याला अज्ञानाला ज्ञान होत जाते. मग शेवटी ज्ञान नाहीसे झाले की गुण कार्य करत नाही. सत्व अवस्था जर्जर होऊन सत्वाचा लय झाला. देहसत्व बिघडले, गुणाला लायक राहिले नाही, म्हणून त्याला म्हाताऱ्याला आठवत नाही. सत्व निकामी झाल्यानंतर सत्वाचा गुण ज्ञान काम करीत नाही. गुणपणा विसरतो म्हणजे मरत नाही. पण हे स्पष्ट व्हायला स्वरूपानुसंधान पाहिजे. स्वरूपानुसंधान म्हणजे गुरुमुखे ऐकलेले न विसरणे. कायेतील ज्ञान हेच आपण, म्हणजेच मीच ईश्वर. काया हे ज्ञानाचे रूप नव्हे, म्हणजे माझे रूप नव्हे. ही धारणा धरून राहायचे, त्यालाच ध्यान असे म्हणतात. काया सत्व अन्न पुरवते आणि त्या सत्वाचा गुण म्हणजे आपण असल्याचे ज्ञान. हे ज्ञान भासते थोड्या काळापुरते आणि मग त्याला ते विसरते. देहाचे स्मरण असेपर्यंत व्यवहार जाणवतो. देह वापरावा, पण तो आपण नव्हे हे जाणून वापरावा. वापरात असलेली कुठलीही गोष्ट आपण नव्हे. देहातील ज्ञान म्हणजेच ईश्वर किंवा गुरु म्हणून ध्यानात धरावे. अन्नाला ब्रह्म म्हटले आहे, कारण अन्नातील सत्वामुळे शब्द व आपण असल्याची हमी निर्माण होते. कायेतील हा ज्ञानगुण यथार्थ ओळखला तर तुमच्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. अशी स्थिती जरी प्राप्त झाली तरी त्याचे मूळ बाल अज्ञानात आहे. त्यामुळे ते हंगामी आहे. हे ज्याने जाणले तो ज्ञानाचा जाणता झाला. देह असतानाच विज्ञान झाले, म्हणजे ते ज्ञान आपण नव्हे हे कळले, म्हणजे ते ज्ञान ब्रह्मरूप झाले. कारण करता आपण हा अभिमान सोडला, म्हणजे त्यांनी केलेली कर्म ब्रह्मार्पण झाली. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा परिणाम नाही, म्हणून त्यांच्याकडून विरोधपणा नाही. सगळे काही सहन होते ते ज्ञान ओळखेपर्यंत. जपतप पाहिजे, पण ओळखल्यानंतर त्याची त्यालाच गरज नाही. असे होते विज्ञानाने. जे ज्ञान नव्हे ते ज्ञान ओळखले आणि शांत झाला, संथ झाला, संत झाला.